नमस्कार. मग सगळ्यांचं रमणबाग युवा मंच ट्रस्ट पुणे आणि गोष्ट इथे संपत नाही या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपले भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल फोन्स सायलेंट मोडवरती ठेवा. या पूर्ण कार्यक्रमाचे तुम्ही व्हिडिओज करू शकता, फोटोज काढू शकता, पण हे दोन्ही करताना तुमच्या मोबाईलचा फ्लॅश बंद आहे याची एकदा खात्री करून घ्या, कारण हा पूर्ण कार्यक्रम लाईट, म्युझिक आणि व्हिज्युअल्स असा एकत्रित सादर होतो. त्यामुळे तुमच्या फ्लॅशचा त्रास हा इतर प्रेक्षकांना होणार नाही याची फक्त आपण दक्षता घेऊयात आणि लगेचच सुरू करूयात. समरभूमी पुरंदर. आई श्री भवानी मातेला वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून रमणबाग युवा मंच आणि गोष्ट इथे संपत नाही खास दिवाळी निमित्त दृकश्राव्य स्वरूपात सादर करीत आहे समरभूमी पुरंदर. शिवबा, भीती वाटते का तुम्हाला? मोहीम संपून लवकरच येतील हो तुमचे आबासाहेब. भीती? छे, पण आऊसाहेब, आबासाहेब सारखे लढाया करतात. कशासाठी? राजा होण्यासाठी? नाही शिवबा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. लढायचं ते राजा होण्याचं, राहायचं ते हिंदवी आदिलशाही पाशत वाढून सगळीकडे भगवं निशाण, सगळीकडे भगवं निशाण, स्वराज्याचा डावा मांडून महाराजांनी आखला. फतेह खानाला वाटेतच अडवायचा, पण कुठे? पुणे परगण्याच्या आग्नेयाला स्वराज्याच्या सरहद्दीवर असलेला एक धिप्पाट डोंगर महाराजांनी हेरला. तो होता इंद्रनील पर्वत. पर्वताच्या अंगा खांद्यावर तटबंदी, बुरुजांची आभूषणं मिरवत उभी होती एक बेलाग दुर्ग जोडी. साक्षात इंद्राचं नाव घेऊन आभाळाशी स्पर्धा करणारा करे पठाराचा स्वामी दुर्ग पुरंदर. आणि इंद्राच्या हातातलं शस्त्र म्हणून शोभणारा पुरंदराला खेटून उभा असलेला वज्रगड. वज्रगडावर तशी जागा कमी, पण सर्व बाजूंनी तटबंदी बांधून 5 बुरुज बांधून संरक्षित मार्ग. मोत्याची माळच. माचीवर पूर्वेला खंदकडा, मध्ये राजगादी आणि पश्चिमेला केदारेश्वर अशा उत्तुंग शिखरांचा मुकुट घातलेला पुरंदराचा बाले किल्ला. विनीच्या दरवाजातून आत गेलं की पश्चिमेकडे धावत गेलेली तटबंदी. जागोजागी असलेल्या बुरुजांनी पुरंदर भक्कम तर होताच, पण ठिकठिकाणी पाण्याची तळी, धान्य कोठार, दारू कोठार यामुळे पुरंदराचा बाले किल्ला जिंकून घेणं केवळ अशक्यच. राजांनी हे समजून घेऊन पुरंदराच्या किल्लेदारालाच आपल्याकडे वळवून घेतलं आणि मराठ्यांचं सैन्य किल्ल्यात येऊन थांबलं. एक तुकडी फतेह खानावर चालून गेली. विजापूरकरांनी घेरलं. भगवं निशाण खेचून बाजी जेधे पुरंदराकडे धावत सुटले. पुरंदराच्या रहाळात भयंकर लढाई झोपली. मराठ्यांचा आवेश बघून आदिलशाही फौज घाबरली आणि रणांगणातून विजापूरकडे पळत सुटली. बाजी जेधेंनी महाराजांचा मंत्र केदारेश्वराच्या साक्षीने खरा करून दाखवला होता. आता लढायचं ते फक्त पुरंदर स्वराज्यासाठी शुभशकून ठरला. जावळीची स्वारी, अफजल खानाचं वर, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, उंबरखिंडीतली लढाई
शास्ता खानावर छापा, सुरतेची स्वारी अशा एकाहून एक अद्भुत पराक्रमांनी महाराजांनी परकीय आक्रमणांच्या लाटा परतवून लावल्या. किल्ल्यांच्या बुरुजावरती फडफडला भगवा, 3 शेकडा वर्षानंतर गुरुकुरला छावा. आणि म्हणूनच औरंगजेबाने सर्वात प्रभावी सेनापतीची दक्षिणेवर नेमणूक केली. राजपुतान्यातल्या अंबरच्या गादीचा वंशज मिर्झा राजा जयसिंग. 70,000 फौजेच्या बळावर मिर्झा राजाने दक्षिणेच्या रुखाने कूच केले. दिलेर खान पठाण 5,000 फौजेसह वाटेत मिर्झा राजांना येऊन मिळाला. मिर्झा राजाने आपली छावणी आदिलशाह आणि मराठे यांच्या सीमेवर असलेल्या पुरंदराच्या दिशेने हलवायचा निर्णय घेतला. पुरंदराच्या पायथ्याशी पोहोचलेल्या दिलेर खानाने किल्ला वेढण्याचे आदेश दिले. किरत सिंग, राजराय सिंग, मित्रसेन, दाऊद खान अशा मातब्बरांच्या फौजा आता चहू बाजूंनी पुरंदराला भिडल्या. पुरंदर अचानकपणे वेढला गेला. पुरंदराच्या माचीच्या उत्तरेला असलेला सरदरवाजा. ही वाट तशी चढायला सोपी, पण तीव्र उतार असल्याने तोफांचा मारा करणे दिलेर खानाला अवघड जात होते. दक्षिणेला तर उभे कडे असल्याने त्या बाजूने तोफा चढवणे अशक्यच होते. पुरंदरावर ताबा मिळवण्याची आता एकच किल्ली होती, वज्रगड. पुरंदराची ही दुखरी नस बरोबर हेरून दिलेर खानाने अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि हवेली यातील अजस्त्र तोफा वज्रगडासमोरच्या सोंडेवर चढवल्या. तोफा तटबुरुजांवर आग भोकू लागल्या. बुरुज कोसळला आणि मुघली सैन्य आत घुसलं. दिलेर खानाच्या प्रचंड ताकदीपुढे आता मराठे संख्येने कमी पडत होते. मराठ्यांचा प्रतिकार हळूहळू क्षीण होत होता आणि अखेर मराठ्यांनी माघार घेतली. वज्रगडावर मुघली निशाण फडकले. वज्रगड पडला. पुरंदराचा गळा आवळून प्राण कंठाशी आले. याच वेळी तोफगोळ्यांची रसद घेऊन मराठ्यांची एक तुकडी पुरंदराच्या दक्षिणेला आली आणि दाऊद खान कुरेशीच्या पहाऱ्यांची नजर चुकवून गडाच्या केदार दरवाजात पोहोचली. महाराजांच्या या नजराण्याने गडकऱ्यांना स्फुरण चढले. एका रात्री दक्षिणेला असलेल्या रसूलबेग रोजबारीच्या मोर्चावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. मोठी चकमक उडाली. तिथून परतत असताना मराठ्यांनी तिथल्या एका तोफेच्या कानात लोखंडी मेघ ठोकून ती तोफ बहिरी करून टाकली. 1.5 महिना भैरव खिंडीत ठाळ मांडून बसलेल्या दिलेर खानाला एक गोष्ट चांगलीच समजून चुकली होती की जोवर समोरचा सफेद व काळा बुरुज हाती येत नाही तोवर आपल्याला हे मराठे 1 इंचही पाऊल पुढे टाकू देणार नाहीत. त्यासाठी सफेद बुरुजाच्या समोर त्यांनी एक दमदमा उभा करायला सुरुवात केली. त्यावर तोफा चढवल्या गेल्या आणि स्वतः किरत सिंग व दिलेर खान त्यावरून मारा करू लागले. त्या भयंकर माऱ्याच्या अनुसार मुघल सफेद आणि सुरुंगासाठी तो पाया खोदायला लागले. पण अचानक प्रचंड स्फोट झाला. धुराळा उडाला, कारण सफेद व काळ्या बुरुजाच्या मधल्या जागेत मराठ्यांनी जो दारुगोळा साठवून ठेवला होता त्याने अचानक पेट घेतला होता. या अपघाती स्फोटात 80 मराठे अस्मानात उडाले. मराठे तो भाग सोडून बाले किल्ल्यावर निघून गेले. गनिम आता बाले किल्ल्याला येऊन भिडला होता. ती तारीख होती 2 जून 1665. मिर्झा राजाने जमेल तिथे स्वराज्य मारून पूर्ण नाकेबंदी केली होती. महाराजांचे वकील रघुनाथ पंत जेव्हा मिर्झा राजाला सांगितली स्वीटणार तोच ते दरवाजे सताड उघडले गेले आणि हर हर महादेवचा गगनभेदी गजर करीत 700 मराठे घेऊन मुरारबाजी पठाणांवर येऊन थांबवत म्हणाला,
अरे तू तर मर्दाना शिपाई, कौल घे, तुला हवं ते सगळं देतो. ते ऐकून बाजी संतापले आणि म्हणाले, महाराजांचा शिपाई गडी तुझा कौल घेतो की काय? दिलेर खाना, जाऊन सांग तुझ्या मिर्झा राजाला आणि दिल्लीच्या औरंग्याला, आम्ही आमचा जीव झेंड्यावरून आणि महाराजांवरून ओवाळून टाकलाय. तो परत घेणं आम्हाला याच काय कुठल्याही जन्मी शक्य नाही. ते ऐकून दिलेर खानाने कमानीतून एक तीर चालवला. तो मुरारबाजींच्या कंठात रुतला. मुरारबाजी आणि त्यांचे सवंगडी पुरंदर राखता राखता त्याच्याच मातीत एकरूप झाले. स्वराज्यासाठी, भगव्यासाठी. महाराज छावणीत दाखल झाले आहेत हे समजताच मिर्झा राजाने निरोप पाठवला. सगळे किल्ले देणार असाल तरच पुढे या. यावर महाराजांनी उत्तर पाठवलं, मी माझे अनेक किल्ले बादशहाला द्यायला तयार आहे. मिर्झा राजाने स्वागत केलं आणि अशा जागी बसवलं जिथून ते दोघेही अजूनही सुरू असलेलं पुरंदरावरचं रणकंदन पाहू शकत होते. मुरारबाजी पडले तरीही पुरंदर लढतच राहिला. मराठे ऐकत नाहीत, हट्टाला पेटलेत हे पाहिल्यावर दिलेरने आपल्या मस्तकीची पगडी जमिनीवर फेकली आणि म्हणाला, जेव्हा पुरंदर घेईन तेव्हाच पगडी मस्तकी बांधेन. याच वेळी पुरंदरावरून मराठ्यांनी पाहिलं की महाराज छावणीत तहाला आले आहेत. ते बघून कासावीस होऊन मराठे म्हणायला लागले, एक मुरारबाजी पडले तो काय झाले महाराज? आम्ही अजून तैसेच शूर आहोत. ऐसी हिम्मत धरून गड लढवतो. महाराज, वज्रगड पडला आम्ही भैरवखिंडीतून लढलो. खिंड पडली आम्ही सफेद काळ्या बुरुजांवरून लढलो. बुरुज पडले आम्ही माचीवरून लढलो. माची पडली आम्ही सरदरवाजातून लढलो. तोही पडला आम्ही बिनीच्या दरवाजातून लढतोय. पण महाराज, बिनीचा दरवाजा पडला तर बाले किल्ल्यावरून लढू. तोही पडला तर खानकडावरून लढू. खानकडा पडला तर राजगादीवरून लढू. राजगादी पडली तर आम्ही केदारेश्वरावरून लढू. आणि जर केदारेश्वरही दुश्मनाच्या हाती गेला तर आम्ही केदारेश्वराच्या भगव्याच्या काठीने लढू. पण महाराज, महाराज तुम्ही तह करू नका, कदापि तह करू नका महाराज. महाराजांच्या अंतर्मनापर्यंत सवंगड्यांची ही साथ पोहोचत होती. पण स्वतःच्या डोळ्यात देखत ते आणखी हानी पाहू शकत नव्हते. महाराजांनी निरोप पाठवला आणि जड अंतःकरणाने किल्ला दिलेरच्या स्वाधीन करून डोळ्यातल्या न थांबणाऱ्या पाण्यानिशी मराठे खाली उतरले. बहादर मराठ्यांनी शेवटपर्यंत दिलेर खानाला पगडी घालू दिली नाही. मुघलांसाठी पुरंदर अभेद्यच राहिला. महाराज तहाला बसले. 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक महाराजांनी मुघलांना लिहून दिला. पुरंदरीचा भगवा खाली आला. पुरंदरावर मोघली चांद तारा फडकू लागला. लढायचं ते राजा होण्यासाठी नाही, लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी. मा साहेबांचं स्वप्न, महाराज साहेबांचा संकल्प म्हणजे हिंदवी स्वराज्य. राजगडाच्या बाले किल्ल्यावरून दिसणारी सिंहगड, पुरंदर, रोहिड्यावरची मुघली निशाणं महाराजांना पुढची 4 वर्ष रोज बेचैन करत होती. आणि एक दिवस सरसेनापती प्रतापराव गुजर राजगडावर आले. महाराज औरंगजेबाने तह मोडला. स्वराज्य यज्ञात समर्पित होण्यासाठी हजारो समिधा महाराजांच्या आदेशासाठी परत आतुर झाल्या. सिंहगडाची जोखीम उचलली तानाजीरावांनी. सिंहगडावरचं मोगली निशाण मराठ्यांनी खाली तर खेचलं, पण तानाजीरावांसारखा सिंह स्वराज्याच्या कामी आला. तानाजीरावांच्या बलिदानाने मराठे पेटून उठले आणि 1च महिन्यात पुरंदरावर भगवा परत एकदा फडकला. पुरंदर आनंदून गेला. अभिमानाने त्याचा मूल भरून आला. महाराजांच्या शब्दांनी परत एकदा मोहरून उठला. लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं
ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी. जगदंबेच्या कवड्या भारी मल्हारीचा सोन त्या एका ध्येया पायी द्यावी उधळून या प्राण. झुंज करावी मोठी ती एका भगव्यासाठी, जी झुंज करावी मोठी ती एका भगव्यासाठी, जी झुंज करावी मोठी ती एका भगव्यासाठी, जी झुंज करावी मोठी ती एका भगव्यासाठी. ही होती समरभूमी पुरंदर. हा उपक्रम केला युवा मंच ट्रस्ट पुणे आणि गोष्ट इथे संपत नाही या दोन्ही संस्थांनी मिळून. हा उपक्रम आपल्याला कसा वाटला हा तुमचा अभिप्राय आम्हाला खूप महत्वाचा आहे. बाहेर अभिप्राय वही ठेवलेली आहे, तेव्हा आपला अभिप्राय जरूर नोंदवा. नुकताच युनेस्कोने आपल्या 12 गडकिल्ल्यांचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या, कारण अभिमानाची गोष्ट आहे. असं म्हणतात की पहिला नंबर मिळवणं अवघड नसतं, पण तो पहिला नंबर टिकवणं मात्र सगळ्यात जास्त अवघड असतं. तर आपले जर हे गडकिल्ले आता त्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत, तर आम्हा सर्वांकडून ही तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर कुठे गडकिल्ल्यांवर जात असाल तर त्या पूर्ण किल्ल्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आता आपली आहे. ते गडकिल्ले स्वच्छ कसे राहतील, त्यांचं योग्य संवर्धन कसं होईल हे आता आपल्यालाच बघायचं आहे. तेव्हा ही आम्हा सर्वांकडून तुम्हाला ही विनंती आहे. तर या कारणासाठी गोष्ट इथे संपत नाही यांनी एक शिवस्मरणिका काढलेली, अर्थात एक कॅलेंडर काढलंय, ज्यामध्ये 12 महिन्यासाठी 12 गडकिल्ले आणि त्यांची माहिती असं हे कॅलेंडर आहे. या कॅलेंडरचं अजून एक महत्व असं की आपल्या नेहमीच्या कॅलेंडरमध्ये जसे महिने आणि दिवस असतात तसंच आहे, पण प्रत्येक दिवसाला महाराजांच्या काळात कुठली गोष्ट घडली याची माहिती सुद्धा त्या कॅलेंडरमध्ये आहे, जी आपण आता पुढच्या पिढीला सुद्धा सांगू शकतो की आज 2 ऑक्टोबर तर हे घडलं होतं, 2 ऑक्टोबर 4 ऑक्टोबर हे घडलं होतं. असं हे कॅलेंडर आहे. हे कॅलेंडर तुम्हाला बाहेर स्टॉलवरती मिळेल, तिथे घेता येऊ शकतं. गोष्ट इथे संपत नाही यांचा मर्चंडाईज स्टॉल बाहेर आहे, त्यात तुम्ही गोष्टी घेऊ शकता. आणि सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही जर फोटो काढले असतील, व्हिडिओज केले असतील, तर ते सोशल मीडियावर अपलोड करताना या 2 संस्थांना टॅग करायला विसरू नका. एक म्हणजे रमणबाग युवा मंच ट्रस्ट पुणे आणि दुसरी म्हणजे गोष्ट इथे संपत नाही. प्रत्येकालाच फोटोग्राफीचं, सेल्फीजचं वेळ आहे. त्यासाठी बाहेर एक चेकर्ड वॉल सुद्धा तयार केली, तिथेही फोटो काढा, तेही अपलोड करा. आणि पाऊस असून सुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही या उपक्रमाला, महाराजांवरचं प्रेम दाखवायला, किल्ल्यांवरचं प्रेम दाखवायला आलात, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. या प्रयोगाची सांगता माझ्या 2 छोट्या मैत्रिणी गारद, महाराजांची गारद देऊन करणार आहेत. तुमची नावं काय? तुझं नाव आर्या आणि आपलं? जोरदार टाळ्या या दोघींसाठी. हाच प्रयत्न आहे की पुढच्या पिढीपर्यंत महाराजांचं कार्य, महाराजांचे पराक्रम असेच्या असे पोचावेत, इतिहासात बदल न होता. त्यासाठीच हा सगळा उपक्रम. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.